तर भिवंडीप्रमाणेच कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या परिसरामध्ये कालपासून मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्यानं जनजीवन काहीसं विस्कळीत झालंय। अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय। डोंबिवलीतील MIDC, पोस्ट ऑफिस आणि पासपोर्ट ऑफिसच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय आणि या साचलेल्या पाण्यामध्ये मासे मुक्त संचार करत असल्याचं चित्र ABP माझाच्या कॅमेरामध्ये चित्रित झालंय। याचा आढावा घेतलाय सुरेश काटे यांनी। कालपासून कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। आपण आता सध्या डोंबिवलीतील MIDC या ठिकाणी आहोत। डोंबिवलीतील MIDC या भागामधील पोस्ट ऑफिस आणि पासपोर्ट ऑफिस जे आहे ते या ठिकाणी जर पाहिलं तर याला तलावाचं स्वरूप जे आहे ते प्राप्त झालेलं आहे। आणि विशेष म्हणजे याच तलावाच्या स्वरूप प्राप्त झालेल्या ठिकाणी मासे जे आहेत ते मुक्त संचार करताना ABPच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत। या ठिकाणी जे तलावाचं स्वरूप या पोस्ट ऑफिसला आणि पासपोर्ट ऑफिसला झालेलं आहे त्या ठिकाणी मुक्त संचार असे मासे जे आहेत ते या ठिकाणी करताना आपल्याला आढळले आहेत। आणि कालपासून हा जोरदार पाऊस या परिसरामध्ये कोसळत असल्यामुळे अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे। सुरेश काटे, ABP माझा, डोंबिवली। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा